हलका मऊ आणि चविष्ट प्याज पराठा. दोन बारीक कापलेले कांदे, 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली. स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. एक उकडलेला बटाटा मॅश करून घालायचा. चमचाभर धणापूड. सगळं छानसं एकत्र करून घ्यायचं. वरून चमचाभर तेल घालायचं. कणिक मळून झाकून ठेवली होती. छोटासा गोळा काढून हाताने थोडं मळून घ्यायचं. तांदळाची पिठी लावून पारी बनवून घ्यायची. आता केलेल्या सारणामध्ये मीठ घालायचं. मीठ नेहमी शेवटी घालायचं, म्हणजे सारणाला पाणी सुटून सारण जास्त ओलसर होत नाही. सारणाचा गोळा बनवून पारीमध्ये ठेवून तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तांदळाचं पीठ लावून पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा. जास्त पराठे बनवणार असाल तर मीठ एकदम घालू नका. थोड्या थोड्या सारणामध्ये ऍड करत चला. तवा गरम झालाय. थोडंसं तेल लावून पराठा घालायचा. गरजेनुसार तेल किंवा तूप लावून प्याज पराठा दोन्ही बाजूने मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवायचा आहे, म्हणजे सारणातला कांदा व्यवस्थित शिजला जातो. मध्ये मध्ये थोडा दाब देऊन बाजू पलटून भाजून घ्यायचा. उकडलेला बटाटा वापरल्यामुळे सारण चांगलं मिळून येतं. सारणात घातलेल्या तेलामुळे पराठा मऊ राहतो, शिवाय जास्त पाणीही सुटत नाही. गरमागरम चविष्ट पराठा दह्यासोबत, चटणीसोबत खायला मस्त लागतो. तुमचा फेवरेट पराठा कोणता? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.